गुड मॉर्निंग. रोहिणी, काय चाललंय हे सगळं? माहितीये ना सकाळी घरात सगळे उशिरा उठतात. मग कोण मोठमोठ्याने घंटी वाजवत होतं? इडियट. प्लीज तिला नको ओरडूस. पूजा मी करत होते आणि घंटी मी वाजवत होते. कशासाठी? काय गरज आहे? म्हणाले ना पूजा करत होते म्हणून. मग आवाज न करता करायची पूजा? आम्हाला सकाळी आवाज केलेला चालत नाही. दादाला तर भयंकर राग येतो, विचार त्याला. सॉरी समर, म्हणजे ऍक्च्युली तुला राग आला असेल. तिला आम्ही आधी सांगायला हवं होतं. आम्ही आता सांगतो तिला. दादा, तू प्लीज वहिनीला सांग आपल्या घरात काय चालतं आणि काय नाही चालत ते. तसंही आपल्या घरातले सगळे रूल्स तूच ठरवतोस ना. मग हेही सांग, सकाळी उठून आवाज करून आमची झोपमोड करत जाऊ नकोस म्हणावा. अंशू, काय आवाज करतोच रे? अरे कळत कसं नाही तुला? ती काय भोंगा वाजवत नव्हती, देवासमोरची घंटी वाजवत होती. आपलं घर इतक्या पवित्र आवाजाने जागं झालंय. अरे तुमच्या नकळत तुम्हाला पुण्य लाभलंय. मग त्याबद्दल तिचं कौतुक करायचं की असं तिच्यावर ओरडायचं? लाज वाटली पाहिजे रे तुला. असं बोलतात मोठ्या बहिणीशी? बरं झालं त्यानिमित्ताने आज तुम्ही लवकर जागे झाला. नाही तर शेवटचा सूर्य कधी उगवताना पाहिला होता हे तरी आठवते का? पूजा केली होती का कधी तुम्ही? ही मुलगी घरात आल्या आल्या आपणहून पूजा करते. कसं वातावरण पवित्र झाले. त्याच्यामध्ये कटकट करण्यासाठी काय रे? पण आजी, एवढी वर्ष आपल्या घरात काय झालं नाही ना असं. अरे पण आता होतंय ना.